कोल्हापुरामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारला की कोल्हापूर हे हिंदुत्ववादी आहे की पुरोगामी, खरं तर आपल्याला सुद्धा आता शंका यायला सुरू झालेली की असे प्रश्न का निर्माण झालेले आहेत. कारण कोल्हापुरातल्या विविध ठिकाणी अशा पद्धतीचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत की कोल्हापूर हे पुरोगामी आहे की हिंदुत्ववादी. व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. दृष्टीने खरंच हा चिंतेचा विषय आहे का, असा प्रश्न आता या निमित्तानं समोर येत आहे. कोल्हापूर तर पुरोगामीचे, परंतु ज्या प्रकारे हिंदुत्वाचा पगडा बसवला जातोय तो चुकीचा आहे आणि धक्कादायक आहे. कारण की येणारा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे. जे जुनाट बुरसाट विचार असतील ते आपण टाकून दिलेले आहेत आणि नवीन विचार आपण म्हणजे थोडक्यात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर ओळखला जातोय आणि विशेषतः महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी म्हणून आहे. कारण या महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं, रयतेच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागता कामा नये. आणि ह्या भारतातलं पहिलं आरक्षण 26 जुलै 1902 साली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलं आणि त्यामुळे या संविधानामध्ये ती कायद्यात बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे. तर हा जिल्हा सर्व जाती धर्माला घेऊन निघालेला जिल्हा आहे. हा निंदनीय बाब आहे आणि कोल्हापूर सारख्या शहरामध्ये शाहू महाराजांच्या विचारामध्ये जर पुरोगामीपणाचे बोर्ड खोडून हिंदुत्ववादी बोर्ड लागत असतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भारताच्या लोकशाहीला देखील घातक आहे. कोल्हापुरामध्ये साधारण 15 दिवसांपूर्वी एक मोर्चा झाला होता, जन आक्रोश मोर्चा. या मोर्चामध्ये अशा पद्धतीचे अनेक बोर्ड्स कोल्हापुरामध्ये झळकले होते. मात्र हा जो बोर्ड आहे हा अजूनही त्या ठिकाणी झळकताना दिसतोय आणि यामुळे बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्या समोर मात्र आता हा प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे की कोल्हापूर हे पुरोगामी आहे की हिंदुत्ववादी. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माझगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.